सर्वांना क्रांतिकारी जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत रोहिदास महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, तसेच सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या अध्यक्ष भाषणाला सुरुवात करत आहे। कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय डॉक्टर वासुदेव गाडे सर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रत्नसंभव बुद्ध विहार करता नेहमी मदत करणारे माननीय मोरेश्वरभाऊ बोंडे, माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड शहर, त्याचबरोबर संगीताताई बोंडवे, माजी नगरसेविका पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रबोधन करण्याकरता लाभलेले वक्ते ॲडव्होकेट सरजित बनसोडे सर, तसेच या जयंती महोत्सव व समाजाला खंबीर नेतृत्व लाभलेले माननीय उद्योजक सुनील सोनवणे सर, माझ्या हाताला धरून ते माझे मित्र राहुल थानांबीर यांनी मला इथं चांगला म्हणजे नाही का असं मदत केली त्यांनी इथं येण्यासाठी। सूत्रसंचालन जे सूत्रसंचालन करतात ते माझे मित्र सचिन कांबळे साहेब, डॉक्टर सुषमा कांबळे मॅडम व रमाई महिला संघाच्या अध्यक्ष सो रंजना भागवतकर, रत्नसंभव बुद्ध विहाराचे सर्व सदस्य, देणगीदार व हितचिंतक सभासद बंधू आणि भगिनींनो, या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड माझ्यासारख्या व्यक्तीला मोठा मान देऊन माझी समाजामध्ये प्रतिष्ठा उंचावली, त्याबद्दल मी माझे संपूर्ण जगताप कुटुंब आभारी आहे। हे फक्त चिंचवडमध्ये फक्त रत्नसंभव बुद्ध विहारच करू शकतं। माझ्या जीवनातील काही वेळ समाजासाठी देऊन समाजाची सेवा करीन। आज या मंगलदिनी माझी इच्छा व्यक्त करतो आणि अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो।